नागपूरमध्ये आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या सोबत आहेत। नागपूरमध्ये सध्या वातावरण कसं आहे, नागपूरकरांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आपण जाणून घेऊयात। आपण नागपूरला जाऊयात। आमचे प्रतिनिधी अमर काणे सध्या आपल्या सोबत आहेत। अमर, खरं तर 17 वर्षांनंतर विश्वचषक आपल्या घरी पुन्हा एकदा आलेला आहे। सध्या नागपूरमधल्या क्रिकेट प्रेमींमध्ये कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतं? प्रतीक्षा होती संपूर्ण नागपूरकरांना, संपूर्ण किंबहुना देशवासियांना, 150 कोटी भारतीयांना। एकीकडे वर्ल्ड कप आणि पाऊस आणि नागपुरातला पाऊस सुरू आहे, त्यामुळे फारसे लोक आता बाहेर नाही। पण रात्री उशिरापर्यंत जल्लोष सुरू होता। कालचा जो टर्निंग पॉईंट होता, सूर्यकुमार यादवने जी अफलातून अशी कॅच सीमारेषेजवळ घेतली आहे, बाउंड्रीपाशी घेतलेली आहे, ती कॅच अतिशय निर्णायक होती। शेवटल्या ओव्हरला जेव्हा 16 रन्स हवे होते आणि हार्दिक पांड्याने जो बॉल टाकला आणि त्यानंतर तो जो किलर मिलरनी जो उडवला आणि सीमारेषेवर जाऊन जी अफलातून कॅच घेतली, त्यामुळे एक मोठा टर्निंग पॉईंट या मॅचचा ठरला। जसं सांगितलं तसं क्लासेनची विकेट आणि त्याचबरोबर हार्दिक पांड्याने घेतलेली विकेट, हार्दिक पांड्यानी घेतलेली जी क्लासेनची मिलरची विकेट, ही दोन निर्णायक असे पॉईंट ठरले आणि भारताचा विजय सूर्यकुमार यादवने घेतलेला तो कॅच अतिशय निर्णायक ठरला। खरं तर संपूर्ण भारताची टीम जी आहे ती पूर्ण या विजयी घोडदौड अगदी पहिल्या मॅच पासून सुरू होती। अगदी अमेरिका असो किंवा वेस्ट इंडियन बेटा असो, तिथे सगळ्या मॅचेस भारतीय टीमने निर्विवाद वर्चस्व या वर्ल्ड कपला मध्ये भारताने गाजवला आहे। खरं तर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा असा वर्ल्ड कप, जवळपास म्हणजे विराटने काल डिक्लेअरच केलं की वर्ल्ड कपची शेवटला हा माझा वर्ल्ड कप आहे। तर रोहित शर्मा सुद्धा गेल्या 9 वर्ल्ड कप तिथे खेळून झाला आणि त्यानंतर त्याला हे परत एकदा विजेतेपदाला गोष्टी आणले। अतिशय महत्वाचा विजय हा भारताच्या दृष्टीने भारतीय क्रिकेटला कलाटणी देणार आहे। सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या स्पर्धांमध्ये फायनलला भारतीय टीम पोहोचते आहे, पण कुठेतरी हुलकावणी देत होती 2011 पासून। म्हणजे अगदी टेस्टची फायनल असो, WCची किंवा T20 वर्ल्ड कपची फायनल असो किंवा आत्ताच नुकतीच झालेली वर्ल्ड कप 50 वर्षी असो, सगळीकडे भारतीय टीम नक्कीच अमर। त्यामुळे आता 17 वर्षांचा हा विश्वचषकाचा दुष्काळ खरं तर संपलेला आहे आणि टीम इंडियाने विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। धन्यवाद तुमच्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।